जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 12. विवेक वैराग्य. समास 10. उत्तम पुरुष. दासबोधातील हा समास अतिशय महत्त्वाचा आहे. या समासात रामदास स्वामींनी उत्तम पुरुष साकारला आहे. आजच्या नवीन जमान्यात सगळीकडे व्यक्तिमत्व विकासाची शिबिरे आयोजित केली जातात. या समासातून उत्तम पुरुष सांगितला आहे, म्हणजेच व्यक्तिमत्व विकास कसा करावा याचे मार्गदर्शन रामदास स्वामींनी केले आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, उत्तम पुरुष हा समाजाचे नेतृत्व करणारा असावा आणि स्वतःचे सद्गुण समाजात पसरवावेत आणि सर्वांना सुखी करावे. असा माणूस एकदा भेटला की त्याचा सहवास हवा असा वाटतो. समर्थ रामदास स्वामींना लोकसंग्रहाचे वेड होते. माणसाने समाजाचे नेतृत्व करताना समाजाकडून कसलीच अपेक्षा ठेवू नये. तसेच लोकांना भगवंताच्या भक्तीस लावावे. स्वतः दुसऱ्याशी बोलताना गोड भाषेत बोलावे. नेतृत्व करणारा माणूस सोशिक असावा आणि क्षमाशील असावा. सार्वजनिक जीवनात जगताना कित्येक वेळा गोष्टी मनाविरुद्ध घडतील, पण नेतृत्व करणाऱ्या माणसाने त्या मूकपणे सोसल्या पाहिजेत. असे जीवन जगल्यास लोकांच्या ते लक्षात येते व माणसे त्याच्यावर प्रेम करू लागतात. नेतृत्व करणाऱ्याने दुसऱ्याशी पटवून घेण्याची कला अवगत करावी. सगळ्यांशी भांडणारा माणूस स्वतः अशांत असतो आणि दुसऱ्यालाही अशांत करतो. सुदृढ समाजासाठी प्रेमळ पुरुषाची गरज असते. दीनदयाळ उपाध्याय म्हणतात, ज्याला समाजसेवा करायची आहे त्याच्या डोक्यावर बर्फाची लादी, पायाला चक्र आणि जिभेवर साखर हवी. हेच या समासात समर्थ रामदास स्वामी सांगत आहेत. समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनल तुम्हाला सर्वांना अतिशय मोलाचे असे व्हिडिओ देत असतो. सगळ्यांना ते आवडतात, पण सबस्क्राईब करताना मात्र तुमचं राहून जातं. तसं न करता सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. श्रीराम आणि समर्थ रामदास स्वामी सगळ्यांचं आयुष्य उत्तम घडण्यासाठी मार्गदर्शन करोत, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. चला तर ऐकूया. समास 10. उत्तम पुरुष. श्रीराम, आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तर तेनं बुडो नेदावे बुडतयासी. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतांस सांगावे, वर्तल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्या. स्नान संध्या देवार्चन, एकाग्र करावे जप ध्यान, हरिकथा निरूपण केले पाहिजे. शरीर परोपकाराविरी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे. आडले जाकसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदवचन बोलत जावे कोणी एकासी. दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणीमात्रांस मिळवून घ्यावे, बरव्या शब्दे. बहुतांचे अन्याय क्षमावे, बहुतांचे कार्यभाग करावे, आपल्या परीस व्हावे परावेजन. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकांस परीक्षित जावे नाना प्रकारे. नेमकची बोलावे, तत्काळची प्रचितीवचन द्यावे, कदापि रागास न यावे क्षमारूपे. आलस्य अवघाटच दवडावा, यत्न उदंडची करावा, शब्दमत्सर न करावा,
कोणी एकाचा उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडून बोलावा, सावधपणे करीत जावा, संसार आपला. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, मरोन कीर्तीस उरवावे, येणे प्रकारे. नेमकपणे वर्तो लागला, तो बहुतास कळो आला, सर्व आर्जवी तयाला काय उणे. ऐसे उत्तम गुणी विशेष, तयास म्हणावे पुरुष, जयाच्या भजने जगदीश तृप्त होये. उदंड धिक्कारून बोलती, तरी चळो नेदावी शांती, दुर्जनास मिळो न जाती, धन्य ते साधू. उत्तम गुणी शृंगारला, ज्ञान वैराग्ये शोभला, तोची एक जाणावा भला भूमंडळी. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे शोषित जावे, झिजो न कीर्तीस उरवावे, नाना प्रकारे. कीर्ती पाहो जाता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, विचारे विण कोठेची नाही समाधान. परांतरास न लावावा ढका, कदापि पडो नेदावा चुका, क्षमाशीळ तयाच्या तुका, हानी नाही. आपले अथवा परावे, कार्य अवघेच करावे, प्रसंगी कामास चुकवावे, हे विहित नव्हे. बरे बोलता सुख वाटते, हे तो प्रत्यक्ष कळते, आत्मवत परावे ते मानित जावे. कठीण शब्दे वाईट वाटते, हे तो प्रत्ययास येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त. आपणास चिमोटा घेतला, तेणे कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखत जावे. जे दुसऱ्यास दुःखकारी, ते अपवित्र वैखरी, आपणास घात करी कोणी एके प्रसंगी. पेरिले ते उगवते, बोलण्यासारखे उत्तर येते, तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त. आपल्या पुरुषार्थ वैभवे, बहुतांस सुखी करावे, परंतु कष्टी करावे, हे राक्षसी क्रिया. दंभ दर्प अभिमान, क्रोध आणि कठीण वचन, हे अज्ञानाचे लक्षण भगवद्गीतेत बोलले. जो उत्तम गुणे शोभला, तोची पुरुष महाभला, कित्येक लोक तयाला शोधित फिरती. क्रियेविण शब्दज्ञान, तेची श्वानाचे वमन, भले तेथे अवलोकन कदापि न करती. मनापासून भक्ती करणे, उत्तम गुण अगत्य धरणे, तया महापुरुषा कारणे धुंडीत येती. ऐसा जो महानुभाव, तेणे करावा समुदाव, भक्तियोगे देवाधिदेव आपुला करावा. आपण अवचित मरो न जावे, मग भजन कोणे करावे, या कारणे भजनास लावावे बहुत लोक. आमची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. या कारणे समुदाव, झाला पाहिजे महोत्सव, हातोपाती देवाधिदेव वळेसा करावा. आता समुदाया कारणे, पाहिजेत दोन्ही लक्षणे, श्रोती येथे सावधपणे मन घालावे. जेणे बहुतांस घडे भक्ती, तेहे रोकडी प्रबोध शक्ती, बहुतांचे मनोगत हाती घेतले पाहिजे. मागा बोलिले उत्तम गुण. मागा बोलिले उत्तम गुण म्हणजे समाज 2मध्ये दशक 2मध्ये समाज 2 हा उत्तम गुण लक्षणांचा आहे. तोही या चॅनलवर अपलोड आहे, तो सगळ्यांनी नक्की ऐका. मागा बोलिले उत्तम गुण, तयास मानिती प्रमाण, प्रबोध शक्तीचे लक्षण पुढे चाले. बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलिणे, तयाची वचने प्रमाणे मानिती जने. जे जे मनास मानेना, ते ते जनही मानिना, आपण एकला जन नाना सृष्टीमध्ये. म्हणून सांगाती असावे, मानत मानत शिकवावे, हळूहळू सेवटा न्यावे विवेकाने. परंतु ही विवेकाची कामे, विवेकी करील नेमे, इतर ते बापुडे भ्रमे भांडोच लागले. बहुतांशी भांडता एकला, सैन्या वाचून पुरवला, या कारणे बहुताला राजी राखावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समाज दशम. श्रीराम.